सभापतींचं ही कर्जमाफी 2 लाखापर्यंत दिली, ठीक आहे, मान्य. आणि जे नियमित आहे त्यांना 15 दिली, पण ती पण मान्य. पण जे जास्त काठी आहेत त्या अमान्य आहेत का? जास्त काठी इतक्या आहेत आणि त्यामुळं चांगल्या माणसांसुद्धा त्यातनं वगळावं लागतं आहे का? 1 एप्रिल 2009 वाटप झालेले कर्ज त्या माफीस पात्र नाही. उलट त्यानं का दिलं नाही? त्यानं दिलं का नाही? ते देऊ शकत नव्हता. तो देऊ शकत नव्हता म्हणून त्याचं व्याज वाटलं. आता व्याजाचं ते दुप्पट झालं आहे. निदान ही 2 लाखाची माफी मिळाली तर निदान त्याचं व्याज भागेल आणि मुद्दल झाला तो म्हणजे पुढे येईल. पण ती काही शासनानं केलं नाही. शेतकरी फार्मर आय डी असणे आवश्यक आणि 25,000च्या वर पगार असणे त्याला माफी नाही. 25,000च्या म्हणजे पेन्शन आहे त्यांनासुद्धा माफी नाही. माझं मत असं आहे की एखादा मिलिटरीमधून आलेला आहे त्याचंसुद्धा पेन्शन 25,000 पुढं आहे, त्याला माफी नाही का? म्हणजे माफी कोणाला? एक आमच्या कारखान्याचे असू द्या, कुठल्या असू द्या, ते 25,000 शेवटी पेमेंट घेतोच आणि त्याला माफी नाही. आणि त्याचं कुटुंब मोठं झालेलं असते आणि कुटुंब मोठं झालेलं आहे, तो कुटुंब फेडू शकत नाही. माफी नसेल तर त्याचं आणखी आत येईल, तेव्हा ती माफी त्यांना सुद्धा मिळावी अशी माझी शासनाला विनंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले माफी असणार आहे व सध्या पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांच्या योजनेत असताना शेतकऱ्यांना 50,000 माफी, परंतु ती 31/3/26 अखेर असणे. आता पिकं शेतात आहेत, बागा बेदाणे गोडाऊनमध्ये आहेत, ऊस शेतात आहे, बाकी सगळे पिकं शेतात आहे आणि तो कसा देऊ शकतोय? पिकं आले, पिकं घालवून मगच त्याचा देऊ शकतोय. तेव्हा ही माफी म्हणजे त्याला मिळू शकत नाही. हे सगळं अन्याय त्यांच्या होईल, तेव्हा ही माफी त्याला मिळाली पाहिजे. त्यासाठी पुढं माफी त्याला म्हणजे मुदतवाढ मिळाली पाहिजे आणि मुदतवाढ शासनाने द्यावी अशी माझी विनंती आहे. आणि ते 31/3/26 आहे ते वाढवल्याशिवाय देऊ शकत नाही. शेतातली पिकं गेल्याशिवाय देऊ शकत नाही. कारखाने संचालक असू द्या, अध्यक्ष असो, उपाध्यक्ष, बाजार समिती सदस्य असो, झेडपी सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, यांना माफी नाही का? आता हे काय म्हणजे आरक्षणाचं अनेक जण पुढे येतात आणि त्यांना सुद्धा माफी नाही का? तेव्हा हे थोडं त्यांनी ते बदललं पाहिजे. शासनानं त्या जे अडचणी त्यातल्या सोडवलं पाहिजे. आणि 10 गुंठे आमच्याकडे आता 10 गुंठेच्या आत तुम्ही असेल त्याला माफी नाही. 10 गुंठे बागवाल्याच्या कुटुंबाला 10 गुंठे असेल शेत तो बाग घालतोय, सगळं कुटुंब त्यात राबतंय आणि सगळं कुटुंबानं तो पीक काढतोय आणि त्या पिकात जे कुटुंब जगतंय. 10 गुंठे असणं हे जे माफी म्हणजे त्या हे काय ते दोष आहे का? त्याचा दोष नाही. अनेक तुकडे पडले असतात, त्याचा 10 गुंठे राहिले तर तेव्हा त्याला सुद्धा माफी मिळावी. म्हणजे टॅक्स RTI भरणारे शेतकरी या योजनेत माफी नाही का? त्याला टॅक्स द्यावा लागतोय. म्हणजे टॅक्स उत्पन्न जास्त असलं, कुटुंब मोठं असलं त्याला टॅक्स द्यावा लागतोय, तेव्हा त्याला माफी मिळाली पाहिजे. आणि सरकारी नोकऱ्या योजनेत नाही का? नाही तर त्यांना सुद्धा त्याचं मी केले आयुष्य 27, 28, 30, 32 वर्ष नोकरी केली आणि त्याला म्हणजे पेन्शन मिळते आणि त्याला काय नाही म्हणजे पेमेंट मिळतो. तो सुद्धा 25च्या पुढं गेलेला असतोय का? त्याला का माफी नाही? पण त्याचं कुटुंब मोठं झालं असतं, त्याला ती माफी मिळालीच पाहिजे. तेव्हा त्या माफी मिळावी अशी आमची विनंती आहे. 25चा पाऊस आता 24-25ला पाऊस इतका पडला, मे महिन्यापासून 7 महिने पाऊस पडला आणि 7 महिन्यात त्याचे ऊस पीक असू द्या, बाकी पीक असू द्या, धान असू द्या, म्हणजे बाकी रवी पिकं सगळी वाया गेली आणि त्याला तो अडचण झाला. आणि यंदा जून महिना संपत आला तर पाऊस नाही. म्हणजे शेती ही म्हणजे अशाश्वत शेती झालेली आहे. पाऊस पडला म्हणजे इतका पडतोय नुकसान, नाही पडला म्हणजे इतका कमी पडतोय नुकसान. अवकाळी पाऊस पडला तर सगळं फुल भुईसपाट होतंय. त्या डाळिंब बागा भुईसपाट होतात, केळीच्या बागा भुईसपाट. निदान एखादा उद्योगधंदा गेला त्याचं काय तर झालं तर त्याला भंगार विकता येतं. पण केळीच्या बागा असू द्या, डाळिंब बागा असू द्या, घाण असू द्या, ते काढण्यासाठी आणखी पैसे झालं काय? तेव्हा ही पद्धतच चुकी आहे. शासनाने त्यात बदललं पाहिजे अशी माझी विनंती आहे. पुन्हा विमा हा भयानक आहे. विमा शासनानं चालू केला हे ठक्की आहे, ठीक आहे, पण विम्याचे जे नियम आहेत, अटी आहेत, नॉर्म आहेत ते कधी बदलले नाहीत. म्हणजे हे माझं मत असं आहे, शासनानं प्रत्येक वर्षी किती परतावा किती दिला आणि विमा कंपन्यांनी किती हांटले यातलं बघावं आणि तो हिशेब आम्हाला आमच्या पुढे द्यावा अशी माझी विनंती आहे. पण शासनानं अजून कधी तो म्हणजे हिशेब दिलेला नाही, तो द्यावा. हमी भाव
आम्ही देश स्वतंत्र झाल्यापासून शेत पिकाला हमीभाव प्रत्येकजण सगळे मागत आलेले आहे, पण कधी हमीभाव दिले नाही. आज जी माफी द्यावी लागते, पुन्हा अवकाळी पावसामुळे मदत द्यावी लागते, दुष्काळामुळे मदत, त्याला जर हमीभाव मिळाला तो काही मागत नाही. हमीभाव त्याला समाधान असते, पण हमीभाव असा मिळाला पाहिजे की त्याचं उत्पन्न अधिक 50% त्याला म्हणजे नफा असा पकडून हमीभाव मिळाला तर त्याला काय अडचण नाही आणि त्याला काय मागवू शकत नाही. तो एखाद्या वेळेला नुकसान झालं तर नशिबाला दोष देश बसेल, पण तुम्हाला शासनाला कोण मागवू शकत नाही. तेव्हा त्याला हमीभाव मिळावा. हमीभाव मिळाला तर त्याचं समाधान असते. आज इतकी शेती अवघड झालेली आहे, शेतकरी मुलंसुद्धा शेती थांबणार, त्यांना पिढ्यानपिढ्या त्याचं दैन्य बघत आलेलं आहे कुटुंबाचं. तेव्हा ही मुलं थांबावी यासाठी त्याला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यात काय ना काय फायदा होतो हे त्याला दिसून आलं पाहिजे. तेव्हा शेतीला माणसं नाहीत, कुणी बी शेती बघायची. औद्योगिक किंवा मेकॅनिक शेतीसुद्धा अडचणी यायला लागल्या. अशा अवस्थेत त्याला हमीभाव मिळाला तर ती मुलंसुद्धा शेतीत भाव थांबतील का शेतीसुद्धा फायद्याचे असं त्याला ध्यान देईल आणि अशा पद्धतीने तो थांबेल. पण हे सगळं काही शासनाकडे होत नाही. तेव्हा शेती पिकवायलाच माणसं नाहीत. उद्या शेती अशा पद्धतीने आज तर म्हणताय तुम्ही क्या आम्ही त्याला कसं पिकवतो का पिकवतो एवढ्यासाठी की ते बायका मुलं बायकोसह स्वतःचं अगदी त्याचं म्हणजे नांगरट थोडं ओढायचे वेळ येत्या आणि अशा पद्धतीनं तो आज दुप्पट तिप्पट काम करतोय. त्यामुळे त्याला काही ना काही फायदा होतोय. त्यामुळे हे सगळं त्याचं कष्ट वाचवायचं असेल, हे कष्ट वाचवायचं असेल तर त्याला हमीभाव मिळणं आवश्यक आहे. योग्य हमीभाव मिळणं असेल हे शासनानं दिलं तर त्याला काय अडचण येईल असं मला वाटत नाही. तेव्हा हे द्यावं आणि आज जे हमी म्हणजे कर्जमाफी मिळालेले त्या जे बदल आवश्यक आहेत ते बदलावेत. त्यात एक कमिटी नेमावी शासनाने आणि ते आवश्यक ते बदलून शासनानं पुन्हा हमीभाव म्हणजे एकूण जे कर्जमाफी आहे त्या बदलून द्यावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.